हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शेतकऱ्यांसह संपूर्ण भारतासाठी मोठी आनंदाची बातमी. यावर्षी सरासरीच्या 105% पावसाचा अंदाज. भारतीय हवामान विभागाची माहिती. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात कोर्टात आरोपपत्र दाखल. कुठल्या आरोपीनं कोणती भूमिका बजावली याचा तपशील असल्याची माहिती. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद मातोश्री दरबारी सुटला. आमच्यात वाद नव्हताच. बैठकीनंतर खैरेंची प्रतिक्रिया. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा महिना अखेरीस सुटेल. मंत्री भरत गोगावले यांची स्पष्टोक्ती. आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना केवळ 500 रुपये देणं म्हणजे फसवणूक. पटोले राऊतांचा हल्लाबोल. तर लाडकी बहीण योजनेच्या अटी सरकारनं बदलल्या नाहीत. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं स्पष्टीकरण. सिंधुदुर्गातील 2023च्या प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणी 4 आरोपींना अटक. तर हत्या पचवण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेत आरोपी शिरसाटचा प्रवेश. माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप. बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसातली तिसरी हत्या. बाबासाहेब वागे या तरुणावर भर बाजारात धारदार शस्त्रानं वार. आरोपी पोलिसांना शरण. पुण्यातील उद्योजकाला कामाचा बहाणा करून पाटण्यात बोलावून निर्घृण हत्या. लक्ष्मण शिंदे यांच्या कुटुंबियांनी कोथरूड पोलिसात दिली होती बेपत्ता झाल्याची तक्रार. धनंजय मुंडेंना कराड नकोच होता. तो मुंडेंची सर्व गुपित बाहेर काढणार होता. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासरे यांचा नवा दावा. मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024 दरम्यान 100हून अधिक शिक्षकांची भरती. नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यात प्रकरणातील नवा आरोप. नगराध्यक्षांना पदमुक्त करण्याचे अधिकार पुन्हा एकदा सदस्यांकडे राहणार. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय. एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. उर्वरित 44% पगार आजच मिळणार. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांची भेट. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर चर्चा झाल्याची माहिती. 17 तारखेला इंडिया आघाडीची पाटण्यात बैठक. डिजिटल अरेस्टची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक. ऑपरेशन चक्र व्ही अंतर्गत सीबीआयची मोठी कारवाई. अटकेचे चौघही आरोपी मुंबई आणि मुरादाबादचे. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघा एबीपी माझा आणि आता